जंगलों में हमें हथियारी नक्सलों का खात्मा बुलाने में, उस संकट से देश को मुक्त कराने में सफलता मिली है। लेकिन हथियारी नक्सल तो गए, लेकिन दिमागी नक्सल, ये दिमागी नक्सल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं। इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आयसोलेट करना होगा। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना प्रधानमंत्र्यांकडून देशवासियांना अपेक्षा असते ती सरकारच्या कामाच्या अहवालाची, विकासाच्या विजनची आणि भविष्यातील धोरणांची। पण काय होतं जेव्हा याच ऐतिहासिक वास्तूवरून असा एक शब्द प्रयोग केला जातो ज्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणात वादाची मोठी ठिणगी पडते। आधी आंदोलनजीवी, मग अर्बन नक्सल आणि आता थेट दिमागी नक्सल। नक्की काय आहे हा दिमागी नक्सलवाद? विरोधक यावरून सरकारवर काट तुटून पडलेत आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मी दिमागी नक्सल असल्याचा मला सार्थ अभिमान आहे असं थेट आव्हान का दिलंय? एका बाजूला केंद्र सरकार दावा करतंय की देशातील सशस्त्र नक्सलवाद आता शेवटच्या घटका मोजतोय, आम्ही तो जवळपास संपवलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला अर्बन नक्सल किंवा आता दिमागी नक्सल अशा नव्या लेबलिंगद्वारे हाच शब्द वारंवार चर्चेत ठेवला जातोय। प्रधानमंत्र्यांच्या भाषणातून जेव्हा जेव्हा देश जोडणारे शब्द येणं अपेक्षित असतं तेव्हा तेव्हा अशा वादग्रस्त शब्दांमुळे राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय। आज आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नक्की काय विधान केलं यावर विरोधकांची आणि विशेषतः पी चिदंबरम यांची काय प्रतिक्रिया आली, अर्बन नक्सल ते दिमागी नक्सल या शब्दांमागचं राजकारण नेमकं काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नक्सलवाद खरोखर संपतोय की तो केवळ शब्दांच्या खेळात जिवंत ठेवला जातोय, यावर चर्चा करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या 10 ते 12 वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडला। देशातील नक्सलग्रस्त भागात झालेला विकास, सुरक्षा दलांचे योगदान यावर बोलताना त्यांनी एक मोठा दावा केला। मोदी म्हणाले की 2014 मध्ये आम्ही नक्सलवाद संपवण्याचा संकल्प केला होता आणि आज मला आनंद आहे की सशस्त्र नक्सलवाद आता श्वास घेण्याचीही ताकद उरलेली नाही। परंतु या विधानानंतर लगेचच त्यांनी एक नवा इशारा दिला। ते म्हणाले की जंगलातील नक्सलवादी जरी संपले असले तरी देशात दिमागी नक्सल म्हणजेच वैचारिक नक्सलवाद अजूनही दबा धरून आहे। हे लोक हिंसा आणि अराजकता पसरवण्यासाठी संधी शोधत आहेत आणि समाजाला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा लोकांना ओळखून त्यांना आयसोलेट म्हणजेच वेगळं करण्याची गरज आहे। प्रधानमंत्र्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली, कारण यापूर्वी सरकारने अर्बन नक्सल हा शब्द प्रयोग अनेकदा केला होता। आता त्यात दिमागी नक्सल या नव्या शब्दाची भर पडली आहे। प्रधानमंत्र्यांच्या या विधानानंतर काँग्रेससह संपूर्ण विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी एक्स वर पोस्ट करत अत्यंत खोचक आणि थेट प्रत्युत्तर दिलंय। पी चिदंबरम म्हणाले की आय एम प्राऊड टू बी अ दिमागी नक्सल। चिदंबरम यांच्या एका या वाक्याने राजकीय वातावरणात अधिकच तेल ओतले। दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही प्रधानमंत्री मोदींवर थेट निशाणा साधलाय। जयराम रमेश यांनी अतिशय तांत्रिक आणि महत्वाचा मुद्दा उपस्थित केला। ते म्हणाले की काही वर्षांपूर्वी सरकारने राजकीय विरोधकांना, विचारवंतांना आणि स्वतःच्या हक्काची भाषा करणाऱ्यांना अर्बन नक्सल असं म्हटलं होतं। जेव्हा संसदेत गृह मंत्रालयाला विचारण्यात आलं की अर्बन नक्सलची अधिकृत व्याख्या काय, तेव्हा गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्ट उत्तर दिलं होतं की कायद्यात अर्बन नक्सल अशी कोणतीही व्याख्या किंवा संज्ञा अस्तित्वातच नाही। मग ज्या शब्दाला कायद्यात आधार नाही तोच शब्द आता दिमागी नक्सल बनवून प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून राजकीय विरोधकांवर डागत आहेत। हा काही पहिलाच प्रसंग नाही जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून किंवा वापरलेल्या शब्दांवरून वाद निर्माण झालाय। जेव्हा देशात ऐतिहासिक शेतकरी आंदोलन सुरू होतं तेव्हा संसदेत बोलताना प्रधानमंत्र्यांनी शेतकरी आंदोलकांचा उल्लेख आंदोलनजीवी असा केला होता।
ज्या देशात लोकशाहीचा पायाच आंदोलनावर रचला गेला, तिथे हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवणं हे आंदोलनाचा अपमान असल्याचं सांगत त्यावेळीही मोठा वाद निर्माण झाला होता. सामाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार वकील, अभ्यासक आणि सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या विचारवंतांना अर्बन नक्सल हे लेबल लावण्यात आलं होतं. आता 2026च्या स्वातंत्र्य दिनी दिमागी नक्सल हा नवीन शब्द समोर आलाय. राज्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास जेव्हा जेव्हा सरकारवर किंवा प्रशासनावर देशातील तरुण, शेतकरी किंवा नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, तेव्हा तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्या विचारसरणीलाच अराजकतावादी किंवा नक्सलवादी ठरवणं हा राजकीय नरेटिव्हचा भाग आहे का, असा प्रश्न आता विश्लेषकांसमोर आहे. आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा विरोधाभास समजून घेऊया. एकीकडे गृह मंत्रालय आणि केंद्र सरकार अधिकृत आकडेवारी देऊन सांगते की देशातील रेड कॉरिडॉर अर्थात नक्सलवादी एरिया आता कमी झालाय. नक्सली हिंसाचाराच्या घटनांमध्ये 80% जास्त घट झाली आहे. नक्सलवाद आता अंतिम घटका मोजत असून देशातून नक्सलवाद पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जर बंदुकीच्या जोरावर चालणारा सशस्त्र नक्सलवाद खरोखरच संपला असेल, तर मग दिमागी नक्सल किंवा वैचारिक नक्सलवाद या नावाखाली कोणाला टार्गेट केलं जात आहे? काय सरकारच्या धोरणांवर टीका करणं म्हणजे दिमागी नक्सल असणं आहे का? काय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून सरकारला जाब विचारणं म्हणजे नक्सलवादी मानसिकता आहे का? की नक्सलवाद प्रत्यक्ष भूमीवरून संपला असला तरी राजकीय फायद्यासाठी आणि विरोधकांना बदनाम करण्यासाठी अशा शब्दांच्या माध्यमातून तो सतत जिवंत ठेवला जात आहे. स्वातंत्र्य दिनासारख्या महत्वाच्या आणि ऐतिहासिक दिवशी लाल किल्ल्यावरून प्रधानमंत्र्यांकडून संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधणारे आशेचे आणि विश्वासाचे शब्द येणे अभिप्रेत असतं. परंतु जेव्हा दिमागी नक्सल यासारख्या व्याख्या नसलेल्या शब्दांचा वापर करून देशवासियांमध्येच संशयाचे वातावरण निर्माण केले जाते, तेव्हा ते लोकशाहीसाठी किती योग्य आहे हा विचार करण्याचा विषय नक्कीच आहे. पी चिदंबरम यांनी दिलेलं उत्तर आणि विरोधकांनी उठवलेला आवाज यावरून येणाऱ्या काळात हा मुद्दा संसदेपासून रस्त्यापर्यंत गाजणार आहे हे स्पष्ट आहे.